म्हणजे तुम्हाला ऑल इन वन एकाच ठिकाणी तुम्हाला सगळं मिळू शकतं. म्हैस, गाय, कालवडी सगळं काही गोष्टी तुम्हाला इथं आपल्या फार्मवर अवेलेबल होऊन जाईल बिनधास्त. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण नाही. नमस्कार मित्रांनो, आपल्या आज प्रेसिडेंट डेअरी फार्म युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं सरशी स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपल्या फार्मर म्हशीसाठी आल्या होत्या सर्व म्हशी ज्या प्रभादी म्हशी होत्या मित्रांनो. तर आज आपण त्या म्हशीची आज विक्री केलेली आहे. जवळपास 3 म्हशी या ठिकाणी आतापर्यंत दिलेल्या आहेत आपण. आणि बघू शकता सगळ्या उत्तम क्वालिटीच्या म्हशी आहेत. प्युअर ज्या प्रभादी म्हशी आहेत सगळ्या म्हशी 20+ दूध देणार आहे. 18-20 दूध देणाऱ्या म्हशी आहे सगळ्या आपल्याकडे आलेल्या आहे. तर या आपला फार्म आहे इथं आपल्याकडे कारवडी, गाय आणि म्हशी सगळ्या विक्रीसाठी असतात. कारवडी पण दाखवा सगळ्या कारवडी पण आपल्याकडे विकण्यासाठी असतात. आणि या सगळ्या म्हशी आज आपण विक्रीसाठी आणल्या होत्या. जवळपास काही खेड्यावरचे आणि जवळपास सगळ्यात गुजरातच्या भूत जंगलाच्या म्हशी द्या. या काही आपल्या इथली ब्रीड नाही आहे. जवळपास यांना इथं येऊन जवळपास त्यांचे 2-3 झोपे झालेले आहेत, 2-3 झोपे. पण हे आपल्याच रानावरचे तयार झालेले म्हशी आहेत. तर आज म्हशी आल्या होत्या. बघा सगळे आपले शेतकरी आहेत आपले. हे जवळपास सोलापूरवरून आले होते. सांगा तुमचं नाव सांगा. माऊली. यांना जवळपास आपण आतापर्यंत 3 म्हशी दिल्या. एक 2 आणि आता बसलेली का म्हशी का ती दिली. हे बघू शकता. तर आपण सगळ्या म्हशी या पिळून देतो. यांना दूध वगैरे काढून इथं आल्यानंतर त्यांनी आज 1 दिवस झाला त्यांना इथं दूध बीत काढून दिलं. त्यांनी दूध त्यांच्या पद्धत दिली. तुम्हाला काही अडचण आली की दूध बीत पिळून घेतलं तुम्ही म्हशी कशा वाटल्या? काही अडचण त्यांना आपण इथं गाडी करून दिलेली आहे आपण. ती गाडी आल्यानंतर त्यांना अजून 2 म्हशी घ्यायची आहेत. यातला सौदा होईल किंवा नाही होईल. आणि इथं भरपूर आजूबाजूला पण म्हशी त्यातल्या काही पसंत पडतात त्यांना अजून 2 म्हशी घेऊन त्यांची 5 म्हशींची गाडी आपण इथून त्यांना आपण देणार आहोत. तर बघू शकता या सगळ्या म्हशी आल्या आहेत. दाखवले म्हशी सर्व खाली झालेली म्हशी आहे. बघा ती म्हैस पिळलेली आहे. जवळपाशीला 8 लिटर दूध निघले. दूध दाखवा खाली. मोठी बादली जवळपास 20 लिटरची. तिच्यात 8 लिटर जवळपास दूध निघले या म्हशीला. आणि हिला जवळपास 4च दिवस म्हणजे आज 5वा दिवस आहे. 5वा दिवस झाला ही आज म्हैस पिळलेली आहे. 5व्या दिवसातच तिला जवळपास 16 लिटर दूध आहे. अशा टॉप क्वालिटीच्या म्हशी जर ज्यांना खरेदी करायच्या असतील त्यांनी आपल्या चॅनलच्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर संपर्क करून खरेदी करू शकता. दाखवा ती पण नाही दाखवा झाली. अशा टॉप क्वालिटीच्या सर्व म्हशी कोणतीही म्हशी खालती नाही. सगळ्या म्हशी 20 लिटर दूध 18-20 लिटर जास्त देतील. पण 18-20च्या आत एकही म्हशी दूध देणार नाही. अशा म्हशी आपल्याकडे आज आल्या होत्या. सगळ्या म्हशी दिल्या आहेत. काही लोकांची अपेक्षा असते जाफर पाहिजे, काहींची मुर्रा असते. तर प्राथमिकता आमच्याकडे जवळपास मुर्राला आहे. पण आता बऱ्याच दिवसातून आम्ही मुर्रा म्हशी जाफरा म्हशीची गाडी आणली. मुर्रा आणि जाफर या दोन्ही क्वालिटीच्या म्हशी आपल्या फार्मवर मिळतात. तिथलं आमच्या फार्मवर जवळ शुक्रवारी बाजार असतो. ज्या शेतकऱ्यांना मध्ये येणं जमत नाही त्यांनी शुक्रवारी सकाळी 8 ते 9 वाजता येऊन मला कॉल करू शकता. कॉल केल्यानंतर तुम्हाला बाजारात पण म्हशी आपल्या दावणीवर देऊ शकतो. आणि नाही माझ्या पसंत पडल्या तर दुसऱ्या लोकांच्या पण खरेदी करून देऊ शकतो. एखाद्याला 20 म्हशी घ्यायच्या म्हटलं तरी त्यांनी बिनधास्त यायचं आपल्या भरोश्यावर त्याला आपण म्हशी देऊ शकतो. दाखवतो गिर जाफर आहे सगळ्या. गिर तोंड बघू शकतात. पूर्ण मोठ्या मापाच्या म्हशी गिर जाफरी. ती पण गिर जाफरी. दाखव कासाची क्वालिटी दाखव. आता पिळलेली तरी कास बघू शकता. तरी पूर्ण खाली गेलेली नाही म्हशी. अजून दूध आहे कास. जवळपास आता 5-6-8 दिवस अशा खाली झालेल्या म्हशीच्या सर्व म्हशी आता राहिले. ज्या म्हशी ते शुक्रवारी आपल्या बाजारामध्ये विक्रीसाठी राहतील. आणि या कारवडी पण आपलं कारवडी बंधू आहे आपलं काही कारवडींचा. तर इथं कारवडी जरी कोणाला घ्यायच्या असल्या तर कारवडी सुद्धा मिळतात. स्क्रीनवर आम्ही दोघांचे पण नंबर दिले. तुम्ही दोघांशी संपर्क करू शकता. आणि आल्यानंतर तुम्हाला इथं म्हैस, कारवडी आणि टॉप ब्रीडच्या गाया सुद्धा आपल्याकडे येणार आहेत आता थोड्या वेळात. म्हणजे तुम्हाला ऑल इन वन एकाच ठिकाणी तुम्हाला सगळं मिळू शकतं. म्हैस, गाय,
कालवडी सगळं काही गोष्टी तुम्हाला इथं आपल्या फार्मवर अवेलेबल होऊन जाईल बिनधास्त. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण नाही, गाडीची अडचण नाही. तुम्ही आल्यानंतर तुम्हाला इथं गाडी वगैरे सगळं कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही. राहण्याची, खाण्याची, पिण्याची ही सुद्धा व्यवस्था. एखादा जर म्हटलं मला 5 दिवस राहायचं इथे येऊन मग जनावरं खरेदी करायची तरी बिनधास्त त्यांनी येऊ शकता, त्याला जनावरं मिळून जातील. तर धन्यवाद. आणि स्क्रीनवरती नंबर दिला आहे, आपण कॉन्टॅक्ट करू शकता.